अहो बहिणी, तुमचा फोन आलाय. हो हो आले. तो काळ होता टेलिफोनचा, ज्यावेळी चाळीत 10 घरांच्या मागे एक टेलिफोन होता आणि आपल्यासाठी कॉल कधी येतोय याची लोक आतुरतेने वाट पाहायची. सुखदुःखांची देवाणघेवाण व्हायची. मग कालांतराने या टेलिफोनची जागा घेतली ती मोबाईलने. सगळं जग कसं मुठीत आलं एका क्लिकवर. मानवाच्या या शोधाने अनेक गोष्टी सहज साध्य झाल्या. जग जवळ आलं. ज्ञान, सेवा, वैद्यकीय सुविधा, शिक्षण, कला, आपत्कालीन संपर्क सगळं अगदी सोपं आणि सुखकर झालं. आता तर मुलं मोबाईलवर शिक्षण घेतायत, व्यवसाय करतायत. हे 100% सत्य आहेच. पण ह्या सत्यासोबतच एक भीषण काळी बाजू सर्रास वापरली जात आहे. कारण मक्यातला नसून मोबाईलचा झाला. स्वागतम सुस्वागतम. गंधा आंबेकर मार्ग, काळेवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, काळेवाडीचा विघ्नहर्ता सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे. ज्यांच्या खिशात मोबाईल त्यांचे या मायाजालात सहर्ष स्वागत. लोक हा पिंजरा, ट्रॅक, चक्रव्यूह मोबाईलचा. या पिंजऱ्यात आपण तुमचं कसे कितीही हुशार असा, चाणाक्ष असा, दक्ष असा, तुम्ही सावध म्हणून इथे पायरीवर उभ्या. एका तंत्रज्ञानानं तुमचे विचार, विवेकबुद्धी, कौटुंबिक आयुष्य, भावनिक आयुष्य अनहो आर्थिक आयुष्यही ताब्यात घेतलंय. मोबाईलची रिंग ते मोबाईलची झिंग असा हा काटेचा. मोबाईलवरचा सेल्फी मृत्यूला कॉल लावतो. दरीच्या टोकावर, समुद्रात, धावत्या रेल्वे, लोकलच्या दरवाजात हौसेनं मोबाईल सेल्फीसाठी दूर धरला जातो आणि क्षणिक आनंद घात करतो. हसता हसता आनंदी चेहरा असणारी माणसे चिंध्या होऊन मृत होतात. मागे राहतो केवळ आक्रोश, दुःख, पश्चाताप आणि मोबाईलच्या स्मृतीत क्रूर छायाचित्र. इन्स्टा, व्हॉट्सअप, फेसबुक, स्नॅपचॅटवरील स्टेटस अपडेट, मृत्यूची खंडा. मोबाईल हातात, खिशात सोबत असतो. जगाचं ज्ञान सोबत असतं. पण यातून नेमकं घ्यायचं काय हेच न समजल्यानं गुन्हेगारी सुरू होते. हिंसा, खून, बदला, अत्याचार, ब्लॅकमेल यांची नखर समाजात रक्ताचा हैदोस मारतात. ज्या बोटांनी कला जोपासावी, ज्या मनगटांनी कर्तृत्व गाजवावे, जे हात भक्तीने जोडले जावे, त्या बोटात, त्या हातात धारदार चाकू येतो आणि याला सर्वस्वी कारणीभूत ठरतो मोबाईल. पहाटेपर्यंत चॅटिंग करणारी युवा पिढी ऍपच्या मायाजालात अडकत जाते. मोबाईल काढून घेतला म्हणून आत्महत्या करतात. मोबाईलवर फोटो काढले म्हणून मित्राने मित्राला भोसकावं. तरुणींना चॅटिंगद्वारे भुलवून लग्नाचं आमिष दाखवून फसवण्याचं षडयंत्र. न पाहिलेल्या, न भेटलेल्या मुलाच्या जाळ्यात मुली सहज अडकतात. फोटोंचा गैरवापर. सुशिक्षित, सुसंस्कारी घरातल्या या मुली घुसमटत. त्यातूनच मग नैराश्य, वैफल्य, आत्महत्या आणि मग आर्थिक फसवणूक देखील. शेकडो, लाखो रुपये बेमालूमपणे जातात लुटले. नाही तक्रार, नाही खटले. काय करायचं, कसं थांबवायचं? आपल्या घरातील मुलं मुली सुरक्षित नाहीये. आपले कष्टाचे पैसेही सुरक्षित नाही. अहो, एक कॉल येतो, कोण नावाचा स्कीम सांगतो, गुंतवणूक, ठेव, पर्यटन, घर खरेदी, फी, शिष्यवृत्ती, लॉटरी, कशात नाही. बोलता बोलता भूल पडत जाते. एक क्षण असतो जिथे बँकेचा पासवर्ड मागितला जातो आणि तिथेच आपण लुटले जातो. क्षणार्धात बँकेतील पैसे अज्ञात ठिकाणी पोहोचतात. अशिक्षितच नव्हे तर सुशिक्षित सज्ञानही फसवले जातात. या पिंजऱ्यात ओढले जात आहेत. सायबर गुन्हे क्षणाक्षणाला वाढतात. सावध राहूया.
मोहाला बळी पडायचं नाही. अहो, लॉटरी कधी अशी लागत नसते. आपल्या कर्तृत्वावर, मेहनतीवर जे पैसे कमवू तीच खरी जाऊ. कुणाच्या गळाला लागून माशासारखं तडफडत का बरं जगायचं? मंडळी, आता तर AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. मान्य आहे, प्रगती करणं मान्य आहे. नवनवीन शोध लावणं ही काळाची गरज. पण ही प्रगती एखाद्याच्या अधोगतीचं कारण बनत असेल तर काय करायचं? म्हणजे कसं थांबायचं? या मोबाईल रूपी राक्षसानं तर झोपच उडवली. अख्खीच्या अख्खी पिढी गिळंकृत केलीये. पैसे हडपलेत, मनस्वास्थ्य हरपलंय. समाजात जाती जाती, माणसा माणसात तेढ निर्माण केली. ज्या विषयाचा स्वतःच्या जगण्याशी थेट संबंध नाही अशा विषयांवर ग्रुपमध्ये लोक वेळ वाया घालवतायत, भांडतायत, रुसतायत, विभक्त होत आहेत. सोशल मीडिया आता व्यक्तीला आपलं नित्य आयुष्य यापेक्षा महत्वाचं वाटायला लागलं. डोळ्यांसमोर घडलेल्या अपघाताची, आगीची, दुर्घटनेची इन्स्टावर माहिती टाकायची स्पर्धाच लागली जणू. संकटसमयी मदतीसाठी अपेक्षित असलेला पुढे येणारा हात आज खिशातल्या मोबाईलमध्ये तुमचे फोटो काढण्यासाठी पुढे येईल. या मोबाईलमुळे माणूस माणसापासून दुरावला. गेमच्या नादात स्वतःचाच गेम करू लागला. धाडस मोबाईलवर सिद्ध होत नसतं, ते देशाच्या सीमेवर मदत कार्यात संकट काळात सिद्ध करायचं असतं. कार्यसिद्धीस आशीर्वाद देणाऱ्या गणपती बाप्पासमोर आपण आज खरं धाडस करतो. मोबाईलचा फक्त सकारात्मक आणि चांगला वापर करतो. होय, हे धाडस आहे. जसा शरीरासाठी उपवास तसाच उपवास मोबाईल पासून दूर होण्याचा. जास्तीत जास्त काळ मोबाईल न वापरण्याचा. फक्त कॉल आणि संपर्क एवढंच. एखाद्याला लाईक देण्यापेक्षा स्वतःचं लाईफ महत्वाचं आहे. निसर्ग, शरीर, छंद, वाचन, कुटुंबीय, व्यायाम, मनस्वास्थ्य याला जरा वेळ. आपल्या आयुष्याची बॅटरी जरा जास्त चार्ज. मोबाईलवरूनही चांगलं ज्ञान घेऊया. चित्र, भाषा, संगीत, कला, पाककृती, मदत कार्य, मनस्वास्थ्य यावर खजिना आहे हो. या समुद्रात जसे विषारी ऑक्टोपस आहेत तसेच ज्ञानाचे शिंपले आहेत. हे सत्य, आनंद शाश्वत आहे. अगदी आपल्या गणपती बाप्पा.